डॉक्टरांच्या पाठोपाठ आता वसईमध्ये बोगस शिक्षक. हॉली क्रॉस शाळेमध्ये 20 वर्षांपासून कार्यरत शिक्षिकेला अटक. वसईत बोगस डॉक्टर पाठोपाठ बोगस शिक्षिकेचे एक प्रकरण उघडकीस आले. वसईच्या निर्मळ येथील होलिक्स या नामांकित शाळेतील एक शिक्षिका तब्बल 20 वर्षे बनावट पदवीच्या आधारे शाळेत शिकवत होती. शाळा व्यवस्थापनास हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. वसई पोलिसांनी मारिया डायस या बोगस शिक्षिकेला अटक केली आहे. वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळ येथे होली क्रॉस ही नामांकित शाळा आहे. या शाळेत मारिया डायस या मागील 20 वर्षांपासून इंग्रजी विषय शिकवत होत्या, परंतु त्यांच्याकडे बीएडची पदवी नसल्याची माहिती ऑक्टोबर महिन्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक फादर मायकल तुस्कानो यांना मिळाले. त्यांनी जुने दस्तऐवज तपासले व त्यावेळी मारिया यांनी सादर केलेल्या मुंबई विद्यापीठाचे बीएडचे प्रमाणपत्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचे प्रमाणपत्र सापडले. शाळेने संबंधित विद्यापीठातून त्यांची खातरजमा केल्यानंतर दोनही प्रमाणपत्र बनावट असल्याचं निष्पन्न झालं. मारिया या 2001 पासून शाळेमध्ये शिकवत होत्या. त्यांनी मागील 20 वर्षांपासून शाळेची, विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही फसवणूक केली आहे. त्यामुळे आम्ही मारिया डायर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीची तक्रार दिली होती, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक फादर मायकल तुस्कानो यांनी दिली. वसई पोलिसांनी मारिया यांच्या विरोधात बनावट कागदपत्र तयार करणे, फसवणूक करणे आदी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. सध्या मारिया या पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर नेमका हा बनाव कसा उघड झाला याकडे एक नजर टाकूयात. याबाबत माहिती देताना वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितलं की शिक्षिका मारिया यांच्या कुटुंबात मालमत्तेवरून वाद होते, त्यामुळे त्यांच्या भावानेच त्या बोगस शिक्षिका असल्याची तक्रार शाळेकडे गेली. शाळेचे मुख्याध्यापक फादर मायकल तुस्कानो यांनी या सर्व शिक्षकांची मूळ कागदपत्रे मागितली होती. यावेळी मारिया यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे प्रमाणपत्र दिले. मग या शाळेने जुने दस्तऐवज तपासल्यानंतर मारिया यांचे बीएडचे प्रमाणपत्र मिळाले. दोनही विद्यापीठात शाळेने माहिती अधिकारात कागदपत्रांची माहिती मागितल्यानंतर हे दोनही प्रमाणपत्र बनावट असल्याचं उघड झालं. होली क्रॉस हायस्कूल निर्मल येथील मुख्याध्यापकांनी वसई पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन तक्रार दिली की त्यांच्याकडं मारिया डायस म्हणून जी गेल्या 20 वर्षापासून टीचिंगचं काम करत आहे, त्यांचे बीएडचे सर्टिफिकेट हे बोगस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यावरून त्यांनी वसई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्यावरून सदरची महिला आरोपीला पोलीस स्टेशनला अटक करण्यात आलेलं आहे. त्यांनी जे बीएडचं जी डिग्री प्राप्त केलेली आहे त्याचे डिग्री सर्टिफिकेट बोगस असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. त्यावरून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.